मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज होता संडे आणि मला करायची होती पनीरची भाजी। त्यासाठी मी इथे टोमॅटो घेतले होते आणि कांदे घेतले होते मसाला पनीरच्या भाजीसाठी जो मसाला लागतो ना तो तयार करण्यासाठी। तर कांदे आणि टोमॅटो मी छान इथे कट करून घेतले आणि त्यानंतर छान असे फ्राय करून घेतले तेलामध्ये थोडं। आणि असा काही मी मसाला तयार करून घेतला होता पनीरच्या भाजीसाठी लागणारा। त्यामध्ये मी भरपूर सारे मसाले ॲड करून घेतले होते आणि छान असे मसाले मिक्स केल्यानंतर मी थोड्या वेळ झाकण ठेवलं त्यावरती आणि मसाले छान असे परतून घेतले। बघू शकता तुम्ही छान असं त्याला ऑइल सुटलं होतं। त्यानंतर मी त्यामध्ये पनीरचे क्यूब ॲड केले, थोडं पाणी टाकलं, जेवढी मला ग्रेव्ही लागते ना तेवढंच मी पाणी ॲड केलं त्यामध्ये आणि पनीर शिजवून घेतलं। आणि इथे मी जेवणाची तयारी करत होते। जेवणामध्ये आज मी बनवली होती पोळी, त्यानंतर पनीरची भाजी आणि भात। सिंपल मेनू होता आज। छान असं जेवण झाल्यानंतर दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो बाहेर। तर तुम्ही बघू शकता इथे संडे होता, पण मग तरीही पुण्यामध्ये ट्रॉफिक संडे असो, मंडे असो, वीकडेज असो किंवा वीकेंड असो, ट्रॉफिक ही असतेच। तर आम्ही इथे आलो होतो अभिरुची जे डीमार्ट आहे ना तिथे आलो होतो आम्ही। आम्हाला डीमार्टला जायचं होतं आणि नेहमी आमच्या एक्झॅक्ट बिल्डिंगच्या बॅक साईडला पण एक डीमार्ट आहे, पण म्हटलं आपण इकडे जाऊया कारण ह्या डीमार्टबद्दल मी खूप ऐकलं होतं, त्यामुळे आम्ही इथे आलो होतो। मोठं डीमार्ट आहे, मस्त डीमार्ट आहे। बाहेर इथे असे छान लहान मुलांना खेळण्यासाठी पण होतं। गर्दी होती संडेमुळे, भरपूर सारी गर्दी होती। आणि इथे जे वॉटर बलून जो असतो ना त्यामध्ये त्रिशाला बसायचं होतं। फर्स्ट टाइम ती ट्राय करणार होती ती। भरपूर मजा केली तिने यामध्ये, भरपूर वेळ खेळत होती यामध्ये ती। आणि इथेच जवळजवळ आमचा 1 तास तर इथेच गेला असेल, कारण ना इथे नंबर होते खूप, तिकीट काढलेलं होतं आणि टोकन दिलेले होते त्यांनी आणि वेटिंगला तर खूप जण होते, कारण कसं संडे असल्यामुळे ना खूप गर्दी होती। तिचं खेळून झाल्यानंतर आम्ही इथे डीमार्टमध्ये आलो होतो, आतमध्ये आलो होतो आम्ही तिथे। आणि घरी आल्यानंतर मी जे काल प्लांट आणून ठेवलेले होते ना ते लावण्यासाठी घेतले, कारण म्हटलं कसं हे जर आता पेंडिंग राहिलं ना तर पेंडिंगच राहून जाईल। परत एक तर मंडेपासून परत मग रुटीन चालू होतं, स्कूल, घर आणि परत मग घरची कामं, स्कूलची कामं, मग त्यामुळे काही जमत नाही, मग ते पेंडिंग राहून जातं। म्हटलं नकोच, मग आल्या मी अशी फ्रेश झाले आणि इथे लगेच प्लांट लावण्यासाठी घेतले ते। आणि जे माझे आधीचे जे झाडं होते ना त्याचे मुळं जे होते ना ते खूप खाली खोल गेलेले होते, त्यामुळे ते ना पटकन असे निघतच नव्हते। आणि काल मी ज्या नर्सरीत गेले होते ना त्यांनी सांगितलं होतं की तुमचे आधीचे जे झाडं असेल ना ते सुकून गेले तर ते काढून टाका आणि मग तुम्ही हे नवीन झाडं त्यामध्ये लावा। त्यामुळे मी ते झाडं काढत होती, ते निघतच नव्हते, खूप खोल मूळ गेलेली होती त्याची। आणि झाडं लावण्याच्या आधी ना त्यांनी मला काल सांगितलं होतं की त्यामध्ये थोडं खत टाका खाली, खत टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाका आणि त्यानंतर हे झाडं लावा। तर मी इथे गुलाबाचं, मोगऱ्याचं आणि एक तुळस घेतलेली होती, त्यानंतर एक ऑक्सिजन प्लांट होतं। असे 4-5 तरी झाडं आणली होती मी काल। मला ना असे गार्डनिंग करायची ना खूप म्हणजे आवड आहे, पण माझ्याकडनं ते होतच नाही। माझं आता ही दुसरी वेळ आहे माझी की मी झाडं लावते। आधीची पण झाडं सुकून गेली, त्याच्या आधी पण मी तुळस वगैरे लावायची ना ती सुकून जायची। काय होतंय माझ्याकडनं, पाणी जास्त होतंय की कमी होतंय। आता काल मी प्रॉपर त्यांच्याकडनं व्यवस्थित ते समजूनच घेतलं, किती पाणी टाकायचं, किती खत टाकायचं, किती दिवसांनी टाकायचं, सर्व असं लिहूनच आणलं त्यांच्याकडनं मी। बघूया आता।
खाली ना खूप अशी माती पाणी खूप अशी हे झालं होतं, घाण झाली होती खाली खूप. त्या आवरणात पण भरपूर वेळ गेला. आणि आज कसं संडे असल्यामुळं ना थोडं रिलॅक्स वाटलं. त्यामुळं कसं थोडं असं दुपारी आराम वगैरे झाला किंवा सकाळी थोडं लेट वगैरे उठलं ना तर छान वेळ पण मिळतो आणि मग बाकीचे सर्व कामं पण होतात. आणि इथे माझं सर्व झाडं लावून रेडी आहे. छान वाटत होती, बाल्कनी खूप छान वाटत होती.